बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। किमान वेतनवाढीच्या मागणीसाठी मोबाईल टॉवर कामगारांचे ठिय्या आंदोलन। जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात नेटवर्क ठप्प। जळगाव जामोद तालुक्यातील संग्रामपूर परिसरात किमान वेतनवाढ व कामगार कायद्याप्रमाणे सुविधा देण्याच्या मागणीसाठी मोबाईल टॉवर कामगारांनी तीव्र आंदोलन छेडले आहे। जिओ मोबाईल टॉवर कार्यरत असलेल्या कामगारांनी मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने काम बंद आंदोलन पुकारले आहे। त्यानंतरही कोणतीही दखल न घेतल्याने गेल्या 2 दिवसांपासून स्थानिक आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे। मोबाईल टॉवर कंपनीत अनेक कामगार मागील 10 वर्षांपासून कार्यरत असूनही कामगार कायद्याप्रमाणे आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप 16 जिल्ह्यातील मोबाईल टॉवर टेक्निशियन्स कामगारांनी दिला आहे। याबाबत वेळोवेळी संबंधित कंपनीला निवेदन देऊन माहिती देण्यात आली, मात्र कंपनीकडून सातत्याने कानाडोळा करण्यात आल्याचा आरोप आहे। उलट मागण्या लावून धरल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचे कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे। कामगारांना न्याय मिळत नसल्याने 18 फेब्रुवारी पासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात बेकायदेशीर कामगार कपात थांबवावी, कामगार कायद्याप्रमाणे सर्व लाभ द्यावेत, किमान वेतन वाढीनुसार वेतन द्यावे, CPSच्या नावावर पगार कपात करू नये, तसेच कामगारांना आवश्यक सुरक्षा किट पुरवावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। मोबाईल टॉवर कामगार संघटनेच्या वतीने हे आंदोलन सुरू असून प्रतिनिधी राजू शेख, महाराष्ट्र न्यूज 1, जळगाव जामोद। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।